नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिडको आणि महापालिकेवर मोर्चाचा उद्देश आहे की अनेक वर्षापासून गरजेपोटी बांधलेली घरं अद्यापर्यंत अधिकृत होत नाही. त्याच्यावर GR येते, पण त्या GR वर अनेक त्रुटी आहेत. त्याच्यावर सरकारला आम्ही त्याच्यावर सांगितलेले या त्रुटीमध्ये जे बदल करा आणि जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांना जे जमिनी गेलेल्या आहेत, खास करून प्रकल्पग्रस्तांना, त्यांना त्याचा फायदा होईल. आताच आपण बघितलं असेल की माथाडी कॉलनीतली रहिवासी असतील किंवा अनेक जाती धर्माची लोक असतील, त्यांना ज्या नोटिसा आलेल्या आहेत त्याच्यावर जे कारवाई करणार आहे महापालिका, त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे. आणि मोर्चामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त असतील किंवा माथाडे असतील किंवा अनेक जाती धर्माची लोक असतील ज्यांची घरं आहेत, त्यांच्यामध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे. तेच आता तुम्हीच त्याचं उत्तर सांगितलं की ज्या गरजेपोटी आम्ही कुठल्या याच्यावर सांगतो का, ज्यावेळी आमच्या जमिनी घेतल्या होत्या तेव्हा आमचे आई वडील होते, आज आमची मुलं झाली, मग एक बाजूला घर बांधलेलं आहे आणि ते घर बांधत असताना तो एक आमचा गरजेपोटी बांधलेला घर आहे, मग तो कायमस्वरूपी करण्यात यावा. त्या धर्तीवर म्हणजे त्याच्यावरती घर असून त्याची ती जागा पण आमच्या नावावर असायला पाहिजे. आज सिडको काय करते, आम्हाला एखादं घर देताना आमची ती जागा आमच्याकडे राहत नाही, फक्त 99 वर्षाचा करार राहतो. मग ती जागा आमच्या नावावर असली पाहिजे, असा एक आम्ही शासनाला हे केलेलं आहे. दुसरी गोष्ट, माथाड्यांच्या बाबतीत किंवा LIG बाबतीत जे तोच प्रश्न आहे. म्हणजे त्यांना सिडकोनी दिलेली घरं आणि त्याच्यावरती केलेलं बांधकाम, म्हणजे ते एक प्रकारे गरजेपोटीच बांधलेले आहे. त्यांची मुलं मोठी झाली आणि त्यांना हे केलं. आम्ही त्यांना तेच सांगतो की याच्यावर तुम्हाला जर एकतर त्याच्यावर तुम्ही जसं आता मगाशी तुमच्याच पत्रकारामधून आला काय, अनेक ठिकाणी बॅनर लागलेले, 4 FSI केले, सर्व एकत्र क्लब झाले तर त्याच्यावर 4 FSI देऊ. आम्ही पण तेच सांगतो, जर आमचं तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त काय केलं असेल, याच्यातनं काय मार्ग काढता येते FSIच्या बाबतीत किंवा काय आर्थिक दृष्ट्या याच्यावर काय मार्ग काढता येईल आणि ते कायदेशीर करा, हा आमचा मेन मुद्दा आहे. मला खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की मला याच्यातनं कुठलं राजकारण करायचं नाही. हा प्रश्न जनतेने किंवा स्वतःने त्यांना तो विचारावा. कारण अनेक वर्ष गाववाले बोलतात की आमचा प्रश्न सुटला नाही, अनेक वर्ष LIG मध्ये राहणारी लोक आमचा प्रश्न सुटला नाही. याच्यावरनं काय ते तुम्हीच समजा. नवी मुंबईच्या जनतेला एकच आवाहन करेन की आपण कुठल्या पक्षाचे, कुठल्या जाती धर्माचे न बघता आपला स्वतःचा घर वाचवायचा असेल, स्वतःचा जर रक्षण करायचं असेल तर कोणी मोर्चा काढला याच्यापेक्षा आपला स्वतःचा प्रश्न आपणच ताकद दिली तर सरकारतर्फे तो प्रश्न सुटेल.